महाभारताचे कथा आम्ही सगळोकुची ऐकाला सहजानुची आमक दिसचे महाभारताचे युद्ध किती असा हे अंतिम क्षणा भितरी जाल्ले म्हणू तशे ना ते कौरव आणि पांडव सान असतानाची ते युद्ध अंतरंगा भितरी सुरुवात जावनू आशिले. हस्तिनावती राज्य वस्तुतः पांडू राजाले अनिवार्य जावंक गेलो तेणे तेगेल भावाक धृतराष्ट्र दिवचे पडले. मध्यांत तेगेल निधन जाले. अशें जावंक गेलो पांडवाल चेड बी हस्तिनात येवन पावलेची. धृतराष्ट्रा चेड बी थंय उरलेची. तिने बराबरीची वार्ता उरलेची होट येता उरलेची. तिंगेल गुरु कृपाचार्या कणे विद्ये घेता उरलेची. प्रायः कौरव लोक 100 पांडव लोक 5. कौरवांतरी मन केल्यारी पांडव लोक तेंक खंयच नाही. जाल्लेरी पांडवा भितर एक व्यक्ती असा तो म्हळ्यार भीम. बल भीम म्हूण नांव ताका. अत्यंत बलिश्ठ. ते एकले कणेची अत्यंत अद्भुत शक्ती आशिल्ली ताका. आनी एकाणा एक शक्ती कशी उरता तस शक्ती तेगेले एकल्या कण आशिल्ले. अशें हांव गे न्हू हे कौरव लोक ताका भिन मरता आशिल्लेची. तो आयलो म्हळ्यार तोडवना राप्पन अशें मात म्हळ्यार चालू उठून पडकच चित्त सामर्थ्य तेगेले. अशें हांव गे न्हू तिंका दिसता आशिल्लें कौरव लोकांक हे बाकी 4 भाव आमी कितें करीत जाल्यार हो एकलो आसा पळय ह्या कशें तरी करून गे न्हू उपायान काडका. झगडी करूं गेल्यार हेका आमी गेलोवचें शकना म्हणचे सत्य तिणे कळून घेतले. कारण भीमा शक्ती तशी आशिल्ले पयलींचे दष्टपुष्ट्यान आशिल्लो तो. तितले ताकत बी आशिल्ली ताका. हिणी ताका किडीत आशिल्लेची कौरव लोक जाल्यार टेबल तो लक्ष घेवच नाशिल्लो. ताका कितें येवका त्या मस्तिकान खावचे कशें खेळका खेळचे कशें उरका उरचे तशी उरता आशिल्लो तो केन्नाची. सहजानूची हे कौरव लोक पोराचे रुंकाचेर उरलेले ह्याक रुंकाचेर जावच ना मोटांग. सहजान भिमान विचारचे म्हाका हण्ण कांडी रे रुंका आशिल्ले तूं यो उंच ह्याका खंय उंचेडू येता पाप. भिमान सांगचे दिता की ना तुमी जेवत ना तूं उंचोन घे. कौरव लोक उत्तर भीमत न्ही तो तोडव करता आशिल्लो रुंकूच्यान हालीत आशिल्लो रापा रापा करून ओट्टो लोक तो पडता आशिल्लेची हण्णा बरोबर चित्तशक्ती तेगेली कणे. अशें जावंक गे न्हू प्रायः हिंका दिसले हेका आमी हेच जावचें घेवन गेदवचें जावत ना हेका कशें तरेची नाश करून सोडका म्हणून. अशें हांव गे न्हू प्रायः दुर्योधन दुःशासन हे सगळे लोक मेळून गे न्हू एक कूटतंत्र तयार केल्याची अद्भुत तंत्रगारिके केल्याची. ते म्हळ्यार आमी सगळे लोकची वनयात्रे वच्चे नदी यात्रे वच्चे म्हणून. राजाल चेडा थंय वता म्हणटा तरी वनविहार वता म्हणटा तरी सगळे सैन्य बी तयार जाले. सगळे लोक आयलेची. हे सगळे हे कौरव हे पांडव 5 लोक वनयात्रा गेल्याची. नदी तीरा भितर तिने बेडार सोडले. थंय पुरा खेळचे खावचे न्हावचे पिवचे हे पुरा चेड करता आसाची. राजाल चेडा विचारतलो कोण तिंका. सहजानूची संध्याकाळ जाता आयले. हेने 1-2 दीस थंय उरका म्हणून गेलाची. संध्याकाळ केन्ना जालें की तेन्ना दुर्योधनाने भीमाक यो तुजे खातीर हांवें बरें खावचें करून हाडलां म्हूण सांगे न्हू तेगेली डेरी आपोवन व्हरता. तेगेले उरचे स्थाना आपोवन व्हरता. आपोवन व्हरून गे न्हू ताका मोदक दिता. भीमाक खावचें म्हळ्यार मस्तिश्ट. खावचे विशय भितर कितें खाता म्हूण तो पळयत ना. तेजे भितर मोदक मस्त इश्ट ताका.
अशा मगे न्हू ते मोदक बरे जाले मागिले केन्ना याद करतलो तूं एकलो पळय म्हणून भीमानी बडा 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 मोदक खाले जाल्यार ते केवल मोदक जान्नाशिल्ले तुंत भितरी हे दुर्योधन आनी दुशासनांनी विश बी घातिले अशें जावन गे न्हू खाल्ला थोड्या वेळा भितरीची भीम बेशुद्ध्यान पडलो निश्चेश्टान पडलो तेन्ना दुर्योधनाक दुशासनाक संतोश एक कांटो आमगेले तेन्ना गेल्ले भायर पूण हेका हांगा तर इल्लेरी खंय तरी परतून उठले कश्ट अशांगे न्हू हेका न्हंये भितर घाण सोडका म्हणून दोग्गो लोकच रातो रात्री हे गेले पांय हात झरंगे न्हू बाजून अशी तसले न्हंयेक तेका हो न्हू उडिताची आनी डेरेंगे न्हू आराम न्हिदताची हे कारण पांडव लोक भीम कितें आयिल ना अर्जुन सांगता आणा तो खंय खाता बसता खंय न्हिदू पुरो आमी न्हिदया म्हण न्हिदता पुराची न्हिदून उठताची खंय भीम आसा सगळे कारण स्वताची भीम मेळटना तिंकां हे कारण पांडव लोकांक मस्त पश्चाताप येता बेजार येता आमगेले एकलो भीम गेलो म्हणून हे कारण कौरव लोक बी एकले बेजार मस्त संतोष येता एकला आशिल्लो दुश्ट गेल्लो म्हूण सांगे न्हू अशान हिन परतून गांव वचून पावताची जाल्यार दैव योग दैव लिले विचित्र हेवे केन्ना हे भीमाक ही उदकान उडयताची तेचे रात्र टायमार नागकन्याका ते उदका भितरी विहार करचे आयली उरताची तेणी हे सुंदर चल्ले पळयताची पळोवंक गे न्हू व्यामोह येताची हे काम लोकां काम सांगे न्हू ते नागकन्या नागस्वरूप हे गे न्हू हे भीमाले शरीर कितें उदका पडलो आसा ते नाग लोकां घेवन सोडताची सुंदर शरीर अत्यंत अद्भुत तसले व्यक्तित्व 8-10 वर्षाची चलतो पाप अशान ताका तें होवन घेवन सोडताची सोडली तेंगे कामां वताची भीम अजूनय बेशुद्ध्यानो आसा ताका प्रज्ञे ना नाग लोकां बद्दल विचारचें काम आसा तुमकां थंय मस्तीत नाग उरताची तेंकां अत्यंत आश्चर्य ह्यो कोण एक मनुश्यांक येवन पावला हांगा ह्यो न्हिदून आस मू ह्याक सोडचें ना म्हणून ते नाग पुरो ह्याक चाबलेची चाबिले तोडू ह्याका चर्चांक गेले कारण विशाक परतून कसलें दिवचें पडटा आनीक विश दिवचें पडटा न्ही ताका विशाक विश दिलें कितें जाता विश पयलीं विश नाश जाता 2 पॉजिटीव गेट नेगेटीव तशी ते पद्दती अशें जावंक गे न्हू ते पयलीं विश गेले ह्यो उठून राबलो उठून राबून हे लांगा वंच परत नाग फिरता आसाची राप राप घे नाका नाका राग नागाक धाडूंक गे ना मान काडची सुरवात केल्लेच हाणें ते विशय नागराजा कडले कोणक्याक मनुष्य आयला बालक आयला धंदा धुंदी कंगेन सगळे नागाक मान काडटा आसा म्हूण सांगे न्हू तेन्ना नागराजांनी ते गेले वयस्याल तसले सेवळकां धाडून गे न्हू ते चल्ल्याक आपूण हाडया तुमी म्हणून आपूण हाडशिले आपूण हाडटना विचारले कितें करता आसा तूं कितें अशें करता आसा म्हण हांगा तूं खंतनेन पावलो म्हणून तेन्ना तो चल्लो सांगता म्हाका कशें पावलो म्हण हांगा गुतना दुर्योधनानी मोदक जर ते खाल्लो माझो गुत्त म्हाका नंतर कितें जालें म्हण गुतना तशें म्हण कितें जालें म्हण सांगे न्हू नागराज विचारता आसा तेन्ना ते नागकन्या येताची सांगताची ना ह्यो उदका भितर तेलो वता आशिल्लो प्रज्ञाहीन जानू ह्याक आमी हाडले हांगा तेन्ना ते नागराजाक सगळे विशय कळटा तेणी विश खावशी जाल्याका प्रज्ञाहीन जावन पळाल ह्यो ह्याक हिन हांगा हाडले आनी परत तुगेले विश गेल्ले म्हणून तेन्ना तूं कोणाल चल्लो पांडुराजाल चल्लो म्हणटा तरी नागराजाक मस्त संतोशा वता पांडुराजांनी म्हाका मस्तीत उपकार केल्लो आसा हांव तेगेले मित्र बी हाय जाल्यार आमी सगळे लोक पातळ लोकां भितर वास करता आसताची मस्त संतोश जाले तूं आयिल्ली न्ही आज हांगा गडबड करनाका तूं आरामशीर हांगा उरी 10 दीस मस्त कन खा बरें कन खेळी कितें ताका तें उठ करी म्हण सांगे न्हू नागराज तेगेले पुरो मित्र जाले चल जलकत्र्याका बरें वेवस्थ करता वेवस्थ करूंक न्हू ह्याक अद्भुत जालें तसलें खाण अद्भुत जालें तसलें भोजन अद्भुत जालें तसले वेवस्थे प्रायः नाग लोकां भितर एक विशेष औषध आसा
तेंगे कडेन एक वस्तू विशेष शक्ती आसा त्यामुळे री तेंगेले तरी प्रसाद घेतले पुरो ते मनुष्याक 100 पटी जास्त शक्ती आवता तसली शक्ती त्या नागलोका भितर आशिल्ले अशान त्या शक्ती प्रसाद बेची हे भीमाक तेणी खाविशिले कारण तेंगे गुप्त आशिल्ले मुखारी ह्यो मनुष्या निमित्त दुष्ट संहार जावचे आसा म्हणून अशें हांवें न्हू पयले एक्को हातीचे एक्को आन्याचे बल आशिल्ले तसले ह्यो चल्लो भीम ते प्रसाद खावचे भितरी हिगेले बल 100 पट वाडून गेले 100 हाती शक्ती हिगली भितर आयले ह्यो मस्त बलिश्ठ जालो बलाढ्य जालो ह्याक संतोष जाले त्यांनी ह्यो सांगू लागलो नागराजाक नागराजा मागेले 4 अण्णा आनी मागेले आम्मा कितले बेजारता आसा घेवूंच्यो आतां हांवें तरी वतनाशें उरलें रे ना वत्या वतलो थंय म्हाका तुवें हें कृपेकान सोडून दिवं का म्हणून तेन्ना नागराज ताका कांय भिनाका तेणी आराम आसाची तूं पळोवन आनी तेणी मस्त संतोश जाताची कांय भिनाका म्हूण सांगे न्हू हेका तिने उंचे न्हय उंचे पाविताची खंत हेका आपूण की परतून तेचे जागे ह्या हांवें पावता गळ्याचे एक सुंदर माळ घान सन्मान करून हाडिल्ले हेका भांगराचे आभरणांनी घान हाडिल्ले हेका ह्यो संतोशान घरांत हांवन येता तेन्ना कुंतीक तेगे 4 भावाक मस्त संतोश येता सगळो कपगांक येताची कितें जालो रे म्हणून विचारताची तेन्ना भीम सगळी घटना सांगता तेन्ना आम्मा सांगता हें कितें जाल्लें आसा हें कोणाक सांगनाकाची जर सांगले री आनी द्वेश वाडता वता आनी तेणी कितें करूंक तयारी दुश्ट लोकां बरोबरी आमी कांय गुतनाशी उरचे बरोबर बीन आहा आमी कितकी कर्ण गेले री ते दुश्ट लोक तेंगेले आनी काम करता उरताची अशें न्हू आमी सगळे लोक सौम्यच्यान उरया बरें करून उरया म्हूण सांगे न्हू ताका आश्वासन दिताची म्हणजे कथा आयकले नंतर आमकां कळणेचें सत्य कितें नागाले अनुग्रह मेळ्ळे री मनुष्य कितें जाता म्हणून मनुष्याक अद्भुत शक्ती सामर्थ्य येता म्हणजे सत्य हें कथे निमित्त कळून घेवका महाभारत युद्धा भितरी प्रायः 3 लोक खंयचे लेखकान आशिल्ले तिणी धर्मराज नकुल आनी सहदेव धर्मराज धर्मा भितर मुख्यस्थ सोडलेली नकुल सहदेव थोडे कले भितर मुख्यस्थ सोडलेली प्रायः युद्ध कितें आसा युद्धाचे निर्णायक कळले हे दोनी व्यक्तींनी एक अर्जुन आनी एक भीम हे दोगूय कल्ले युद्धा निमित्ताची महाभारत युद्ध निर्णायक जाता गेले भगवंताले कृष्णाले तांकां साथ मेळ्ळे अशें हांवें न्हू हिनी विजय जाल्ला म्हणजे आसलेली प्रायशः भीमानी नासतना कितें नागाला आशिर्वाद घेतिले कितें अनुग्रह घेतिले तन्निमित्त तितलो तो बलिश्ठ जालो बलाढ्य जालो म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा अशें हांवें न्हू आमगेले भारतीय संस्कृती भितरी नागाक विशेश स्थान दिल्लें आसा महत्व दिल्लें आसा तेगेले आराधनेक वैशिश्ट्यपूर्ण जाले तसले विशेशतेनी भोगलेले आसा नागाले जन्म चिंतन करता आसतना भागवतादी ग्रंथ सुंदर जानु वर्णन करताची परब्रह्म परमात्माने मरीचारी सप्त ऋषिक सृष्टी केल खंय मरीचिले चल जावं गे न्हू एकलो ऋषी जन्म आयलो तो कश्यप म्हणून ते ऋषी कडेन अगाध जालें तशें तपश्शक्ती आशिल्ले ताका दक्ष प्रजापतीले 13 चेल्ली म्हूण सांगे न्हू एक ग्रंथा भितर सांगले री 17 चेल्ली म्हूण दुसऱ्या ग्रंथा भितर उल्लेख करताची वटेचेरी 13 चेल्ली बरोबर तो लग्न जालो कश्यप महर्षी ते कश्यप महर्षीले संतानाची प्रायशः हे सगळे विश्वपुर्तीची व्याप्त तसले कथा भागवत पुराण आमकां सांगता वता दिती अदिती अशी अनेक इतली पत्नी कश्यप महर्षीक दिती निमित्त दैत्य निर्माण जाले री अदिती निमित्त आदित्यादी देवते लोक निर्माण जालेची अशी धनु म्हणजे तेगे बायले निमित्त धनुज राक्षस लोक निर्माण जालेची अशी पुरा वर्णन येता वता तुमचे भितरी कश्यपाक आनी दोनूय बायल आशिल्ल्याची बायले नांव आशिल्ल्याची एक विनुता एक कद्रू म्हणून विनुता निमित्त ते कश्यपाक पक्षी
की ते समृद्ध पक्षी असायची त्या पुरा जन्म येताची कद्रू निमित्त सहजानूची ते ऋषिक हे सर्पादी सगळे की ते प्राणी असायची त्या जन्म येताची अशांगेनू कद्रुल संतान हे सगळेची की ते आम्ही अनेक इथे नागा पूजा करताची तक्षक जावो नागराज जावो हे सगळेची कद्रुल संतान अशांगेनू ऋषी संतान जालका तरी हे पुराची अत्यंत प्रभावशाली जाण आशिल्ल्याची अत्यंत बलिष्ठ नाशिल्ल्याची हिंका ब्रह्माने एक वर दिलेले तुम्ही कशी उरया बरे करून उरया म्हणून जाल्यारी नाग लोकाक विशेष चलता असले अहंकार येऊन गेले आम्ही कितकरी चलता म्हणून सांगे न्हू तिने लोकांक मान काडचे लोकांक चापचे लोकांक तिंगेले विशांनी भस्म करून घालचे असलो वायट काम करूं लागले खंय हें आतांची कथा सांगतना आमी हें कृतयुगाची कथा सांगता आसाची तेन्ना सगळे मनुश्य लोकांक त्रास जाले देवान देवत लोकांक त्रास जाले ते सगळे लोक वचून ब्रह्मा सांगले खंय ब्रह्मदेवा तुगेले वंशच चलता असले कितें हे नाग आसाची आमकां त्रास दिता आसाची आमकां जीवन करचें कश्ट करून घातला हिंगे तेन्ना आमकां रक्षण दी म्हणून तेन्ना ब्रह्मदेव तुमी कांय भिन्नाका म्हूण सांगे न्हू सगळे नाग लोकांक तिगे ब्रह्म लोक आपोवंक येता नाग सगळे थंय येताची तेन्ना ब्रह्म विचारता आसा कितें करता आसा तुमी हांवें तुमकां अद्भुत शक्ती दिला न्हय त्या शक्तीचो वापर तुमी कितें करता आसाची लोकांक मान काडटा आसाची लोकांक त्रास दिता आसाची पूण तुमी तुमकां परिणाम बरो देंवत ना हें कितें तुमी वायट काम केलें आसा पूण तुमी तुमचे एक दीस नाश जाता तुमी अग्नी पण नाश जावचें पडटा म्हूण सांगे न्हू ब्रह्म तिंका शाप दिता तेन्ना हें सगळे नाग देवता वचून ब्रह्माला पांय पडताची ब्रह्मदेवा आमगेले चूक केले आमी कितें करूची आमी जन्म आयलतनाची आमगेले नडते चलचे वच्चे आमी वंकड तिंकडे जावन वच्चे अशें आमगेली बुद्धी बी वंकड जावन उद्देश दिसता आसा अशा न्हू आमी लोकांक त्रास जाल देवत लोकांक त्रास जाल आमगेली चूक आसा जाल्यार आमी तुका एक मागणी करताची ते म्हळ्यार आमी तरी भूल उरलें हें त्रासात तर आमी लोकांक सोडूं जावत ना आमचे खातीर एक असले एक वेवस्था कर तूं आमचे खातीर एक लोक तयार करून दी आमी थंय आराम उरताची म्हणून तेन्ना परब्रह्मा बी हयश म्हण दिसता अडना तुमकां तुमचे खातीर एक हांव लोक तयार करून दिता म्हणून सांगे न्हू पाताळ लोक परब्रह्म तेंचे खातीर तयार करून दिता आनी तयार करून सांगता तुमी सगळे लोक पाताळ लोकां भितर वास करका केन्ना मनुश्य लोक तुमकां पुजा खातीर आराधना करता आपयताची तेन्ना मात्र येवका नाजाल्यार थोडेच आहारा खातीर मात्र तुमी येवका बाकी कसलें करचें ना म्हणून सांगे केन्ना परब्रह्म तिंगा सांगता की तेन्ना सगळे नाग देवताक संतोश जाता ते सगळे लोकूची संतोष व्यक्त करून न्हू पाताळ वताची म्हणजे कथा आयकतना ते पाताळ लोकांक वच्चे दिवस केन्ना म्हणजे चिंतन करता आसतना धर्मशास्त्र लोक सांगताची ते आलचे दिवस म्हणून श्रावण शुद्ध पंचमी कितें आसा हे पंचमी दिवस ते परब्रह्माने तिंकां नाग लोकांक वेवस्था केली खंय आनी तुमी सुखाच्यान उरया म्हणून तिंकां आशिर्वाद दिले खंय अशें आयचे दिवस हे श्रेष्ठ आसा नाग देवताक सुंदर जाले तसले अत्यंत संतोशाक गेले तसले दिवस जाले तरी आमी सगळे लोकूची ते नागा पूजा करचे एक आराधनाक्रम चलता आयला आसा तेकाची पुराणा भितर एक श्लोक येता एतत् सर्वंच पंचम्यां तेषां जातं महात्मनां म्हणून हें कितें ब्रह्मांनी वर दिले तेंके एक पाताळ लोकांक वच्चे असले वेवस्था जाले हें केन्ना जालें पंचमी भितरी आलची पंचमी भितरीची जाल खंय अतस्त्विजं तिथिर्धन्या सर्व पाप हरा शुभा अशा न्हू हें कितें पंचमी तिथी आसा नागर पंचमी तिथी आसा हें अत्यंत धन्य श्रेष्ठ आसा इतलेंच न्ही आलचे दिवस कोण ते नागाला आराधना करता ते आराधना निमित्त सर्व पाप हरा मनुष्याले सगळे पाप नश्ट जाता आनी मनुष्याक शुभा बर जाता म्हणजे चिंतने आमगे म्हालगड लोक पौराणिक ग्रंथ भितरी उल्लेख करता वताची अशें आमगे न्हू हे नागर पंचमी कितें आसा हे नागर पंचमी नाग लोकांक संतोश जाले तरी तिंका एक वेवस्थीत जाले तरी तीन संतोष स्थिती आसले तरी जाल्यार तसले पंचमी जाले तरी ते केन्ना संतोश आशिल्ले दिवस आसा तसले दिवस आमी विशेश नागाला आराधना केले निमित्त नागाला उपासना केले निमित्त नागाला पूजन केले निमित्त
नागाल अनुग्रह आमकां मेळटा, आमकां बरें येता, आमगे इश्टात पुर्ती येता म्हणजे संकेत आमकां म्हालगड लोक दिता आसाची. अशा न्हू हे नागर पंचमी कितें आसा, अत्यंत श्रेष्ठ दिवसान आसा. नागाल आराधन कंगे न्हू नागा कणे विशेष अनुग्रह घेवच असले दिवसान आसा. अशा न्हूची ते नागाल आराधन केले निमित्त आमकां कितें फल मेळटा म्हणजे बदल भविष्य पुराणा भितरी सुंदरान उल्लेख करता वताची. तिने सांगताची नागस्तु नागशततुल्य बलम ददाती म्हणून. हे नाग देवताले आराधन केले री आम कित्याक म्हणटा नाग शततुल्य बलम ददाती. 100 आण्याचे बल आमकां प्राप्त जाता खंय. तितलें सामर्थ्य ते नागदेवता आमकां दिता खंय. तेजे नंतर आनी कितें मेळटा नागारी पुजा केल्या निमित्त आमकां व्याधिम विनाशेचे जीवनम आतनोती. आमगेली शरीरा भितर कसले एक रोग उरो ते रोग रुजीन पुराची नागाल आराधना निमित्त कमी जाता खंय. ताकाची व्याधिम विनाशयती. नंतर जीवनम आतनोती. आमगे जीवन आमगे कितें संतानाचे परंपरा आसा ते आतनोती विस्तार करता वत खंय. नागाल आराधना नाशी उद्देरी नागाल अनुग्रह नाशिल्लो आमगे संतान थंय बंद्या वता, थंय ब्लॉक्या वता, थंय तटस्थ येता, मुखार वचीत ना, संतती वाडचीत ना. ज्या संतती वाडकाम जाल्लो आसतरी नागाल आराधन करत का तुमचं निमित्त जीवनम आतनोती. तो न्हू विस्तार म्हणजे हातून निमित्त आमगे संतती वाडता वता, समृद्धी जाता वता. वह्निम प्रदीपयती. मनुष्याले जठराग्नी कितें आसा ते नागाल आराधना निमित्त प्रबल जाता वता. जीर्णशक्ती अत्यंत बलिष्ठ जाता वता. काम बलम करोती. मनुष्याले कितें कामना आसा ते सगळे कामना मनुष्याला पूर्ण जाता आनी तेका जावकाशे असले सगळे इश्टार्थ प्राप्त जाता. आनी मृत्यूंचे नाश येती. मनुष्याला अपमृत्यू म्हणजे कितें आसा ते बी नाश करता नागाल आराधना निमित्त. सहजानुची मनुष्याक महामृत्यू अपमृत्यू 2 विधानाची व्यवस्था करताची. महामृत्यू म्हळ्यार सहजानुची वयजान मरचे आमी. अपमृत्यू म्हळ्यार मध्यंतर एक अवस्थे भितरी आमकां मार जावन आघातान आमी मरचे ते अपमृत्यू म्हणटा ताका. म्हळ्यार जीवन आयले नंतर परिपूर्ण घेतलेले उरतना आमी जाल्यार खंयची एक मार येवची उरता त्या मारा निमित्त आमी मरचे आसा. ते अपमृत्यू कितें आसा ते अपमृत्यू वरकीच नाश करता खंय. ते खंयच्या निमित्त संतत सेवित सहा. केन्ना ते नागाल आराधने संतत्यान करता वताची, आमी अहर्निशान करता उरताची, विशेष नागरपंचमी दीस करताची. तेन्ना तो हें सगळें दिता म्हणजे चिंतने आमगेले म्हालगड लोक सांगताची म्हणजे जाल्लो असलेली प्रायशः नागालय आराधनेक कितलें वैशिश्ट्य आसा, कितलें म्हत्व आसा म्हणजे आमी कळून घेवचेक शकताची. अशानूची प्रायशः आमगेले म्हालगड लोकांनी हे पंचमे दिवसू नागाल पूजा करचे एक व्यवस्था हाडले, विधान हाडले, एक सुंदर असले कल्पना हाडले. अर्थात बाकी दिवसू आमी पूजे करता काय की गुतना जाल्यार आलचे दिवस तरेची ते नागाल पूजा करपाची, ते नागाल आशीर्वाद घेवपाची, तेगे अनुग्रहा निमित्त आमगे जीवन पावन जावका म्हूण सांगेन. प्रायशः अशें आमगे न्हू प्रायशः नागाल आराधने आमगे दक्षिण भारता भितर जास्ती प्रचलितान आसा. उत्तर भारता भितर ना म्हणना थोडे कमी, त्या दक्षिण भारता भितर जास्त प्रचलित. खंय खंय पळया तुमी थंय नागर बन म्हणून कल्ल्याची, नागाले सुंदर तसले रुप्याचे एक फणेक घेवन आमी घरा भितर पूजा करचे हाडल्याची, आमगेल्या घरा तोटा भितर नागाल मुर्ती स्थापन केल्याची. अशें आमगे न्हू नागाल आराधना कितें आसा अव्यात्यान वाडता गेले. हाका कारण कितें आमगे समृद्धी जावका, आमगे संतती वाडका, नागाल दोश परिहार जावका, नागाल आशीर्वाद जावका म्हण तेची मुख्यल तसलें कारण. अशें आमगे न्हू प्रायशः हें कितें परंपरा आसा वाडता गेले आमी सगळे लोकची नागाल आराधना करता आसाची, नागाल पूजा करता आसाची. तेजे बरोबरी आलचे दिवस विशेष आमगे न्हू आमी अत्यंत शुद्ध जावंगे न्हू, घर क्लीन करंगे न्हू, नागाले मातयेचे जावो पिठाचे विग्रह करंगे न्हू, तेगेले आराधना करचे, पूजा करचे. तेका विशेष न्हू नैवेद्यक दूध, पातळी, थोडे कणे भाकरी, चेप्पे भाकरी मीठ घातलेली उरतना ताका तसले उठून नैवेद्य दाखोवंगे न्हू. तेका एक विशेष न्हू पूजा करंगे, तेगेले आशीर्वाद घेवचे दिवसू आलचे दिवसू. अशें आमगे न्हू प्रायशः आमी सगळे लोकांची हें नागाल आराधना करका
नाका आराधना करूंगे न्हू तेगेले आशिर्वाद घेवका आमगे जिवना भितरी आमी सुख शांती समृद्धी पावूंका. प्रायशः आमगे समाजा भितरी जास्ती जास्त लोक हे कितें नागरपंचमी उत्सव आसा करता आसाची बस्त अत्यंत आनंदाने संतोषाच्यारी प्रितीने करताची. जाल्यार थोड्या काण कितकीची एक हे आराधने भितरी त्रुट येल्यार आमी पळोवचे शकताची. त्या म्हळ्यार थोडेची वेर्णेकर कुटुंबा भितरी थोडे कणे रायकर कुटुंबा भितरी हे एक पुजा कार्यक्रम तिने करतना त्याच्या फाटल्यान एक सान काणयेवर की सांगता तिने ते कहाणी कितले खरे कितले फाल्स म्हणचे निर्णय करचे कठीण. वेर्णेकारा घरा भितरी नाग जन्म आयला खंय ते नागाल चेल्ली होऊन रायकारा घरा भितर जेल्लो जालो खंय. अशें तो नाग तिगेले भयणीक आपूण हाडका राखी परी बिकम सांगे न्हू वेर्ण्याक रायकारा घरा गेलो जालो खंय. तेन्ना काळोख आशिल्लो खंय. तो सुत घालून भयणीक उलोवंक सुत घालून बशिल्लो खंय. ते भयणील मायेन हेंगेन कितकी होवन तोप काणटे गेले घरांतलो कितें करतना खंय नागरपंचमी करतना खंय. हे काय वेर्ण्याकारा घरचे नाग थंय वचून मेल खातर तेणी बी करतना खंय. अशी एक काणी हे कितलें खरें म्हण विचार करचेची जिज्ञासान आसा. जाल्यार आमी तांकां प्रश्न करतना परतून हालगड लोकांक प्रश्न करचे बुद्धिमत्ता आमची कांय ना जाल्यार सहजन आमी थोडे विचार करता म्हूण सांगचे. आमी आज आमी जीवन करता आसता आमी विचार करता न्ही. रायकर घरा भितरी नाग कशी जल्मा येतलो मनुश्या कडेन म्हण एक प्रश्न येता मनुश्या जिवना भितर. हां एक काम आसा एक पयलींची एक पद्दत आसा. थोडे लोक पयले व्हडलो तोट उरता आशिल्ले थंय नाग उरता आशिल्ले तेव्हा पळय आमी त्या नागा बिचारान आमी कितें व्हड करचें पुरो पालन करचें पुरो ते नाग थंय वचचें पुरो थंय कितके दुर्घटना जावचें पुरो ते एक अंश आमी घेवीत. जाल्यार तेन्ना जाल्यार कितें घटने आसा ते घटने निमित्त ते तलमारे करनाशें उरोवचें तिंका दुख्ख येवचें पुरो. तिंगेले नाग थंय वचून मेल्ला म्हणू ना आमगेले घरा भितर तो नागेन मेल्ला म्हणू ते रायकर कुटुंबाचे की वेर्णेकर कुटुंबाचे तेन्ना ते तले मारा धक्को येवचें पुरो. ते दुख्ख आत्ता पासून घेवन बसूंक घेना आमी पातळ खावतना नागा पूज करतना म्हळ्यार कितें अर्थ. आमी कितले श्रेश्ठ म्हणजे जाल्याची आमी कितले विचारवंत म्हणजे जाल्याची विचार करता न्ही. आमी प्रायशः अंधानुकरण करता आशिल्ले हें विचित्रान दिसता सामका. आमगेले गुरू कडेन चलतना सांगता आशिल्लेची अर्थ नाशिल्लो रे चिंतन. त्यांनी बेजार जाल्लो आसता त्या लोकांक सोडो बेजार ना जाल्यार मुखार लोकांक करतात न्ही. मुखार लोकांक नागाला आशिर्वाद घेवकात न्ही. कडेन मागीर गुरू विचारता आशिल्लेची तुमगे वेर्णेकारा घरा रायकारा घरा नागाची पुजा करतना कितें म्हूण. ना ती नागा भांगरा नागोर की करून पुजा करताची तशें म्हणून हें नाग पुजा करचे कितें तोंदरे करीत न्ही तिणी भांगरा नाग करून पुजा करताची उप्या नाग करून पुजा करताची. नागर पुजा मात करतना म्हळ्यार अर्थ कितें विचित्रान दिसता न्ही आमकां. प्रायशः आमगेले गोर सांगता उरता आशिल्लेची आनी कितले कितें पद्दती आसाची थोडेची अनिश्टदायक पद्दती येवन गेल्याची आमगे जिवना भितर म्हूण सांगून ते म्हूण सांगल्यार सहजानूच एक दीस चवथी तरी एकलो कोण तरी मेल्ले रे आमी त्या दीस मुखाल वर्स श्राद्ध येता म्हूण सांगे न्हू गणपती हाडची बंद करून सोडा. थोड्या लोकांक गणपती हाडल्यार कशी पूजा करूं येता. तो दीस मेलो तो श्राद्ध आसता गेले पूजा करूं जावत ना. हें अनेक लोकांच्या मना भितर भावना आसा. आमगे गुरू कडेन तशेंच लोक विचारचे तिगे श्राद्ध आसा वर्षांतीक आसा कशी गणपती पूजा करचे गणपती हाडचे जावत ना न्ही आमी म्हणून. तर आमगेले गोर म्हणटा आशिल्लेची हें वार्षिक उत्सव वर्षाकरचे उत्सव हें करतात तुवें. वर्षीक आसा म्हूण गणपती हाडनाशें उरूं जावत ना तुवें. गणपती हाडकाची जाल्यार तूं केक वेवस्थीत करून दिता तें म्हळ्यार कितें 12:30 घंटे भितर गणपती नैवेद्य करूं गणपती पुजा करूं तुगे हॉलार दवरून तूं पुजा करी. जाल्यार कितें तुका श्राद्ध आसा ते 1 घंटे नंतर पुजे नंतर तुगेले एक सान रुमाक दुसऱ्या रुमाक श्राद्ध कंगे बिना गणपती सोडून घेवन श्राद्ध करचें वो ना श्राद्ध आसा म्हूण घेवन ना गणपती पुजा आसा म्हूण गणपती श्राद्ध करून अशें उरचें वो हें चुकता. म्हण आमगे गुरू निर्णय करून दिसता आसतना कळटा आशिल्लें आमकां प्रायशः असले कितले घटना जावंक गे न्हू नाग चुक्यो पड तेन्ना कोणाक रायकारा कुटुंबा भितर की वेर्णेकार कुटुंबा भितर की कोणके वचचें पुरो त्या दिवस नागरपंचमी करनाशें तीन उरचें पुरो. जाल्यार अव्यात जावन अजून पर्यंत तें कितें चलता आयलें आसा तें कितलें योग्य आसा. आमी आज शिक्षण घेतलां हुशार जाल्याची भगवंतान तूं वेवस्थीत दिलात आमकां
पयलीं नमनीचे गरीब तेन्ना पयलीं मुगे कश्ट ना आतां आमकां इश्ट जावं लुटू मेळटा आसा अशें आसतना बिची आमी नागल पुजेंतल्यान वंचीत येता आसलेली हें खंय की आमगेलें अज्ञान अंधकार आमगेले म्हालगड लोकांक थोडे लोकांले अशीच म्हण सांग की ते थोडे हट्ट आसा हें हट्ट प्रायशा आमकां अजून पर्यंतची नागरपंचमी आचरण करचेक खंय की प्रतिबंध केनाशिल्ली दिसता आसा जाल्यार म्हालगड लोकांक सुदारशीचे प्रायशा कितले योग्य म्हणून आमकां दिसना त्या बद्दल आमी चिंता करतना जाल्यार तुमी सांगीत न्ही वे तुमी सुदारीत न्ही वे तुमी चेडा तुमी एक बरें वाड्डाकी वयत न्ही वे अशें तुमचे खातीर उलयता आसा आमी म्हालगड लोकांक आमी थिंग उलोवन प्रयोजन ना थिंग सांगून प्रयोजन ना कारण कितें इतलो वर्ष पर्यंत तिणी हें गेल्याची मागीर बाप्पान कलले म्हणटा तिणी बाप्पान कलले म्हण आसले बाप अशें तिणी ते बाप्पान कलल घराक उरक आशिल्ले बाप काश्टी बाळकान उरतले बाप्पान काश्टी बाळकान तिणी बी काश्टी बाळकान उरक आशिल्ले तेवटे बाप्पान कलल नाक तिंका हें मात जावं खंय नमो नमः तिंका तिंक उलयचें काम ना आमी जाल्यार आमी तयार जेया आमी चेंज जेया आमी करया नागाला आशिर्वाद आमी सगळो घेया आमी सगळोची जिवना भितरी बर दिया म्हण सांचेक इश्ट करता आसा अशें आमगे न्हू नागर पंचमी कितें आसा अत्यंत श्रेश्ठ असलो उत्सव मनुष्य जिवना भितरी मनुष्य शरिरा भितरी एक नाडी आसा ते नाडी तरेची जीव त्याग केल्यारी चिगरा केल्यारी नागाला आराधना करचे अनिवार्यता मनशाक आसूना आसा अशें आमगे न्हू मनशांनी नागाराधन कितलें करता वता तितले मनुष्य निरोगी जाता वता आरोग्यवंत जाता वता तितले मनुष्य जिवना भितरी विशेष तसले अभिवृद्धी मेळटा वता नग अस्य अस्तीति नागः कोणाकडे संपत आसा ताका नाग म्हण अर्थ आमी नागाराधन केल्ले मी संपत वाडता वतो चित्तशक्ती त्या नागाकडेन आसा अशें आमगे न्हू नागाराधन कंगे न्हू आमी सगळो लोकची कृतार्थ या आमी सगळो लोकच बर दिया आमी सांचेक इश्ट करता आसा